आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, नितीश पर्व संपून सम्राट पर्व सुरू होणार तर भाजपचा निश्चितच आताच उपेंद्र कुशवाहा यांनी सोशल मीडियामध्ये समाज माध्यमांमध्ये पोस्टही केलेली आहे। सध्या हे राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आहेत उपेंद्र कुशवाहा आणि एनडीएचे घटक पक्ष आहेत। त्यांनी एक आत्ता पोस्टही केलेली आहे की सम्राट चौधरी यांना नवीन जबाबदारीसाठी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन। विशेष म्हणजे सम्राट चौधरी हे नितीश कुमारांना जोपर्यंत मी पदावरून बाजूला करणार नाही तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या डोक्याला एक पटका बांधला होता, जो बिहारच्या मजुरांचा प्रतिकात्मक असा पटका आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या डोक्याला बांधला होता। त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती। त्यानंतर अमित शाह यांनी देखील म्हटलं की नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमस्वरूपी बंद असतील, परंतु तदनंतरच्या काळात बिहार हे एक महत्त्वाचं राज्य आहे। नितीश कुमारांना पुन्हा एनडीएमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि मग नितीश कुमार हे एनडीएमध्ये आले आणि एनडीए म्हणून त्यांनी निवडणूक लढली 2025ची, ज्या निवडणुकीमध्ये एनडीएला अभूतपूर्व असा विजय मिळाला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता। परंतु भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि हा बिहार पॅटर्न एक प्रकारे तयार झाला की ज्या ठिकाणी स्वतःच्या जागा जरी जास्त निवडून आलेल्या असल्या तरी सुद्धा भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदी नेमतं आणि हेच यापूर्वी सुद्धा एकदा झालेलं होतं। आपल्याला सर्वांना आठवते 2022च्या दरम्यान जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा सुद्धा नितीश कुमारांनी भाजपसोबत निवडणूक लढली, सर्वाधिक जागा भाजपच्या आल्या, परंतु भाजपने मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना दिलं होतं आणि आता सुद्धा जेव्हा सर्वाधिक जागा भाजपच्या आल्या तरी सुद्धा भाजपने मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना दिलं होतं। परंतु यावेळी मात्र भाजप नेहमीचा त्याग करणार नाही अशी चिन्ह पहिल्या दिवसापासून दिसत होती आणि त्यानुसार कुठे ना कुठेतरी हे संकेत होते की नितीश कुमारांना योग्य वेळी दिल्लीमध्ये आणून त्यांचं राजकीय इथे त्यांचं पुनर्वसन केलं जाईल आणि राज्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असेल। तर तो दिवस आज आलेला आहे। आज आपण पाहू शकतो की सम्राट चौधरी हे जवळपास नाव निश्चित झालेले भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री बिहारमधले म्हणून सम्राट चौधरी शपथ घेतील आणि नितीश कुमारांनी सर्वाधिक कार्यकाळ बिहार स्वतंत्र झाल्यापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून बिहार राज्य तयार झाल्यापासून बिहारमध्ये सर्वाधिक मोठा कार्यकाळ उपभोगणारे असे मुख्यमंत्री नितीश कुमार ठरलेले आहेत। नितीश कुमारांनी सर्वाधिक मोठा कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा उपभोगलेला आहे आणि आता नितीश कुमारांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे राज्यपालांकडे आणि सम्राट चौधरी यांना निवडण्यासाठी म्हणून आता भारतीय जनता पक्षाच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीची विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे आणि आज दुपारीच भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री BL संतोष हे देखील बिहारमध्ये पटनाला पोहोचले होते आणि पाटण्यात आता ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये सम्राट चौधरी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। सोमेश, तुला थोडंसं थांबवतोय, पुन्हा तुझ्याकडे येतो। आपण या बैठकीमध्ये नक्की काय घडतंय ते पाहूया। होने वाला है। जिन लोगों ने संघर्ष किया, जिन लोगों ने बलिदान दिया और जिन लोगों ने सपना देखा था, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी की उस वाणी को, उस झंझावत से जब लाठियां चल रही थी, नरसंहार हो रहे थे, और उन्होंने कहा था सर में कफन बांध कर निकल जाओ, कमल खिलेगा। उस जंगलराज वालों से लड़ करके कई बार लहू रहा, बहुत संघर्ष हुआ। गठबंधन की राजनीति में सुशासन, स्वर्गीय अटल जी के सपना को साकार किया गया। माननीय नीतीश कुमार जी, स्वर्गीय सुशील मोदी जी के नेतृत्व में और वह सुशासन और समृद्धि की ओर देश के माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के डबल इंजन की सरकार का चुनाव के पहले जो संकल्प था, जनता का एक जनादेश का आदेश है कि बिहार में सुशासन, समृद्धि और विकसित बिहार की कल्पना को साकार करने का। भाजपचे
सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. या सगळ्याबाबतची सध्या भाजपची बैठक पार पडते आहे. शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली होती आणि या सगळ्याबद्दल आपल्याला अपडेट देत होता आपला प्रतिनिधी सोमेश कोलके. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी दिला. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. तो कोणाच्या हुकुमशाहीवर चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. दरम्यान सर्व गुन्हे मागे घेतले जातील असा शब्द सरकारनं दिला होता.